मुंबईतील वरळी डोममध्ये होणाऱ्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या ऐतिहासिक विजय मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर कल्याणमधून मोठ्या संख्येने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते आणि मनसेचे कार्यकर्ते मुंबईकडे रवाना झालेत। छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये या कार्यकर्त्यांनी शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला आणि त्यानंतर हे कार्यकर्ते ढोल ताशाच्या गजरात गुलालाची उधळण करत मुंबईच्या दिशेने रवाना होता झालेले आपल्याला पाहायला मिळतात। अनुपमा, यामध्ये एक आठवण करावी लागेल की पहिल्या निमंत्रण पत्रिकेमध्ये वाजत गाजत या गुलाल उधळत या अशा प्रकारचा उल्लेख करण्यात आला होता आणि तशाच पद्धतीने हे सगळे कल्याणचे कार्यकर्ते जे आहेत मनसेचे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे हे या मेळाव्यासाठी निघालेले दिसत आहेत। खरे संपूर्ण शिवसैनिकांमध्ये आणि मनसैनिकांमध्ये एवढा आनंद आहे त्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकच ब्रँड चालणार आहे। त्या ब्रँडचं नाव आहे ठाकरे सरकार। कारण का अनेक लोकांनी प्रयत्न केले एकत्र दोन भाऊ येऊन म्हणून, पण ते प्रयत्न सगळे या महाराष्ट्रातल्या जनतेने मराठी माणसांनी हाणून पाडलेले। ह्याच्या पुढे देखील आणि जे शिवसैनिकांच्या मनात आहे, जे मनसैनिकांच्या मनात आहे, ते सन्माननीय राजसाहेब ठाकरे, उद्धवसाहेब ठाकरे हेच करणार आहे आणि संपूर्ण जल्लोष आहे। वरळीला आज जी सभा होणार आहे सगळ्यांचं लक्ष हे उद्धव साहेब आणि राजसाहेब काय बोलतात यांच्याकडे लागलंय। आज मराठी माणसाचं कुठेतरी एकीकरण झालंय हे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसासाठी खूप भूषणावह बाब आहे। आज सगळ्या शिवसैनिकांमध्ये आणि मनसैनिकांमध्ये खूप उत्साहाचं वातावरण आहे। आत्ताच आम्ही ढोल ताशे करून शिवाजी महाराज चौकात महाराजांना हार घातला आणि आता आम्ही प्रस्थान करतोय सभेकडे। तर कल्याणमधल्या कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया होती आणि आज अवघा मराठी जन एकवटला आहे आणि या विजय जल्लोष मेळाव्यामध्ये वाजत गाजत गुलाल उधळ देतोय हे कल्याणच्या कार्यकर्त्यांनी दाखवून दिले। आपण थेट जाऊया वरळीमध्ये, आमचे प्रतिनिधी कपिल राऊत सध्या आपल्या बरोबर आहेत। कपिल, तुझ्या मागे सुद्धा ढोल ताशा घेऊन आलेले हे सगळे कार्यकर्ते दिसत आहेत आणि एकंदरीतच वातावरणामध्ये एक वेगळं चैतन्य, वेगळा उत्साह दिसतो आहे। काय नेमकं हे सगळं वातावरण सध्या वरळीमध्ये आपल्याला दिसतंय? नक्कीच या ठिकाणी एक वेगळं वातावरण दिसत आहे, एक उत्साहमय वातावरण आहे आणि बघू शकता ढोल ताशे इथे आलेले आहेत आणि ढोल ताशा पथक एक ह्या सर्व मनसैनिक असतील, शिवसैनिक असतील, त्यांचं स्वागत करत आहेत। जेवढे शिवसैनिक आहेत त्या सर्वांचं स्वागत दिसत आहे। त्यामुळे हा ऐतिहासिक क्षणासाठी ही एक जय्यत तयारी आहे। काही वेळातच अशाच प्रकारचे ढोल पथकं इथे अनेक ढोल पथकं सामील होणार आहेत आणि मनसैनिक शिवसैनिकांचं स्वागत करणार आहेत। एक वेगळा उत्साह, वेगळं वातावरण इथे दिसत आहे। एकंदरीत पाहिलं तर असे अनेक ढोल पथकं अनेक ठिकाणी नाशिक, पुणे असतील, दादर असेल, मुंबई असेल, ठाणे असेल, अनेक ठिकाणी ढोल पथकं निघालेले आहेत वरळी डोमकडे येण्यासाठी आणि एक वेगळा उत्साह प्रत्येक मनसैनिक आणि शिवसैनिक दिसत आहेत। तर महिला वर्गही मोठ्या प्रमाणात आलेला आहे। ती बघू शकता महिला वर्ग मोठ्या प्रमाणात आलेला आहे। ताई, कुठून आलात तुम्ही आणि आज वेगळा उत्साह आहे, ढोल कशा वाजतायत, कुठून आलात तुम्ही, काय भावना आहे? आम्ही सगळ्या भाई विधानसभेच्या पदाधिकारी आहोत आणि भावना म्हणाल तर आम्हाला खूप आनंद झालेला आहे की मराठी भाषेचा कुठेतरी आज विजय झालेला आहे। एक म्हणतो ना, सत्याचा विजय आहे हा। लाभले आम्हास बोलतो मराठी हे वाक्य पदोपदी खरं आता ठरत चाललंय, त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे। काही दोन भाऊ एकत्र आले पाहिजे असं वाटतं, काय वाटतं? हो, काय इच्छा आहे? आनंद आहे आम्हाला। आणि महिला वर्ग मोठ्या प्रमाणात दिसतात आज या पूर्ण मेळाव्यासाठी आल्यात खास करून? सगळीकडे सगळ्या महिलांना प्राधान्य दिलेलं असतं, त्याच्यामुळे महिला सक्षम आहेत आणि महिला खूप चांगल्या पद्धतीने सगळ्या गोष्टी हँडल करू शकतात। त्यामुळे कुठेही गेलं तरी महिलांची संख्या तुम्हाला जास्तीच दिसणार आहे। नक्कीच महिला मंडळ इथे आलेलं आहे आणि त्याचबरोबर ढोल पथकही इथे
इथे दिसत आहे आणि त्याचबरोबर इथे मोठा पोलीस बंदोबस्त दिसत आहे. ढोल पथक ज्यांनी आणले ते आपल्याबरोबर आहे. त्यांनी सर स्पेशल ढोल पथक आणलेले काय कारण तर कपिल राऊत आमचे प्रतिनिधी सध्या वरळी इथं आहेत आणि ढोल ताशांचं पथक आपल्याला दिसतं आहे. जोरदार खरं तर तयारी सगळी झालेली आहे आणि वाजत गाजत या असे जे आदेश दिलेले होते निमंत्रण पत्रिकेमध्ये त्या आदेशांचं हे पालन होताना दिसतं आहे. एकंदरीत वातावरणात प्रचंड जल्लोष संदीप दिसतोय. अगदी आणि या सगळ्यामध्ये आपण जर बघितलं तर एक नव चैतन्य या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये संचारल्याचं पाहायला मिळत आहे. आणि या सगळ्यामध्ये आपण जर बघितलं सगळ्या राज्यभरातल्या अनेक ज्या ठिकाणी मनसे आणि शिवसेनेची ताकद आहे या सगळ्या शहरांमधून आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणावर शिवसैनिक मनसैनिक येताना पाहायला मिळतात. आणि आपण जर अनुपमा बघितलं त्यांच्या प्रतिक्रिया जर बघितल्या तर ते काहीसे भावुक झालेले आहेत, काहीसा उत्साह त्यांच्यामध्ये. कारण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंना एकत्र बघण्याची 19 वर्षांना संधी राजकीय व्यासपीठावर या सगळ्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना येणार आहे आणि यातूनच त्यांचा हा उत्साह पाहायला मिळतोय. आणि एक आपण जर बघितलं तर ज्या दिवसापासून या 5 तारखेच्या विजय मेळाव्याची घोषणा करण्यात आलेली आहे, दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार असं सांगण्यात आलेलं आहे, त्यापासून आपण बघितलं तर कशा पद्धतीने एक चैतन्य आहे, एक उत्साह पाहायला मिळतो, एक उत्सुकता पाहायला मिळते. अनुपमा अगदी ओम देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर जोडले जातात आणि ओम कडून आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया कारण ओम सुद्धा सध्या वरळीमध्ये. ओमच्या मागे वातावरण बघूया. ओम, ढोल ताशांचा गजर सध्या आता परिसरामध्ये सुरू झालेला दिसतोय. तुझ्याही मागे तो आवाज ऐकू येतोय आणि कार्यकर्त्यांमध्ये एक मोठा उत्साह दिसतोय, एक संपूर्ण उत्साहपूर्ण सगळं वातावरण दिसतंय. काय नेमके तुझ्याकडे सध्याचे तपशील आहेत? अनुपमा, मी जे एंट्री गेट आहे त्या ठिकाणी आहे आणि खरं तर या ठिकाणी मनसेचे कार्यकर्ते त्यात एकत्र व्हायला सुरुवात झाली आहे. इथे एक स्टॉल सुद्धा लावण्यात आला आहे. त्या ठिकाणी मी मराठीच्या ज्या काही आहेत त्या अनुषंगानं मी मराठी असं लिहिलेल्या टोप्या आहेत आणि त्याचं या ठिकाणी जे आहे ते वाटप सुद्धा केलं जाते. आपल्यासोबत मनसेचे काही पदाधिकारी आहेत, काही कार्यकर्ते आहेत, मनसैनिक आहेत. तुम्ही मी मराठी या टोप्या खरं तर घातलेल्या आहेत आणि आजचा मेळावा हा खरं तर 2 पक्षांसाठी खूप महत्त्वाचा आहे. काय सांगाल? खूपच महत्त्वाचा आहे आजचा मेळावा, अतिशय महत्त्वाचा. म्हणजे जसं आपण दिवाळी साजरी करतो ना त्या पद्धतीने हा मेळावा साजरा करतात मराठी माणसं. तुम्ही कुठनं आलाय? तुमचं मी बोरिवली विधानसभेतून आलोय. कुठल्या राज ठाकरेंकडनं की मनसे? हा, मनसेकडून, राजसाहेबांच्याकडून. काय म्हणजे पदाधिकारी म्हणून आज काय भावना? खरं तर गेल्या 20 वर्षापासून या सगळ्या गोष्टीची उत्सुकता होती, वाट पाहिली जात होती. आम्ही पदाधिकारी तर आहोतच पक्ष स्थापनेपासून, पण आज जो आम्ही मराठी साहेबांनी जो आवाज उठवलाय मराठी भाषेबद्दलचा आणि त्या सगळे जे मराठी सगळेजण एकत्र आलेत आणि दोघे भाऊ एकत्र येतात याच्यामुळे खूप सर्व महाराष्ट्रामध्ये सगळ्या जनतेला खूप आनंद आहे त्याच्यामध्ये. तुम्ही कुठनं आलायत? आणि बोरिवली विधानसभेमधून आले महाराष्ट्र मनसेनेकडून. मराठीच्या मुद्द्यावरती जो राजसाहेबांनी आवाज दिला त्यानंतर सगळ्या पक्षांना जाग आली आणि सर्व पक्ष मराठी म्हणून एकत्र आले, त्याचा आम्हाला अभिमान आहे. आणि त्या मराठीच्या संवर्धनासाठी आम्ही कुठल्याही आंदोलनाला कधीही तयार असणार. फक्त साहेबांचा मराठीसाठी आदेश यावा, आम्ही कुठल्याही आंदोलनाला तयार आहोत. आणि जी हिंदी सक्ती आता केली ती आणि आता हे किडिया विड्यासारखे जे उठत आहेत, जे त्यांना मराठीचा एवढा द्वेष आहे, अशा लोकांना सरळ करण्यासाठी राजसाहेबांनी किंवा जो मराठीसाठी आवाज उठेल त्या पक्षासंदर्भात आम्ही नेहमी उभे. तुम्ही आंदोलनाचा सुद्धा विषय केलात की आंदोलनाशी सुद्धा आम्ही तयार आहोत. जर येत्या काळामध्ये या सगळ्या संदर्भात आंदोलनाची हाक दिली गेली तर मनसेकडनं मुंबईमध्ये आंदोलन केलं जाईल? निश्चितच. जर मराठी भाषेला दुय्यम स्थान कोणी दिलं तर त्याच्याच भाषेत उत्तर दिलं जाईल. आणि ती भाषा महाराष्ट्र सैनिकांना आणि शिवसैनिकांना दोघांना पण चांगली वाईट आहे की कशी मराठी द्वेषांना अद्दल घडवायची. काल खरं तर एक उद्योगपती आहेत, त्यांनी राज ठाकरेंना उद्देशून एक ट्विट केलं होतं की जर हिंमत असेल किंवा मी काहीही केलं तरी मराठी बोलणार नाही, क्या करना है बोलो, अशा प्रकारचं ट्विट होतं. त्यानंतर सुद्धा राजकीय वातावरण मोठ्या प्रमाणात त्याला त्यामध्ये बदल आला होता. या मेळाव्याच्या अनुषंगानं अशा प्रकारे ज्या घटना घडतात त्याकडे तुम्ही कसं पाहता? आणि मनसेकडनं सातत्यानं इशारा दिला जातोय की आम्ही या घटना खपवून घेणार नाही. मनसैनिक म्हणून तुमचं काय मत आहे? मनसे सैनिक म्हणून आम्ही राजसाहेबांनी जसं आम्हाला आदेश दिलेले आहे ते आम्ही मराठीचा अपमान कधीही सहन करणार नाही. त्यांना त्या भाषेत आम्ही त्यांना उत्तर देऊ. आपण बघतोय की मनसेकडनं मनसैनिक म्हणून आम्ही कधीही मराठीचा अपमान सहन करणार नाही आणि मी मराठी या आशयाच्या खरं तर टोप्या या मनसैनिकांकडनं या ठिकाणी घालण्यात आलेल्या आहेत. एकंदरच मेळाव्याला आता अवघा उन्हापुरा 1 तास बाकी आणि या खरं तर पार्श्वभूमीवरती मनसैनिकांचा असेल किंवा शिवसैनिकांचा जो आहे अगदी एक उत्सुकता आहे. अनुपमा, आपण बघितलं एक उत्सुकता आपल्याला पाहायला मिळते सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये, सगळ्या पक्षांच्या.